सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. माझा आवाज बरोबर आहे ना? ओके. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकडा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल असतील, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटले. जोड आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, प्रत्येकी 10 आवर्तन यथाशक्ती कृती. सुरुवात करूया. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितच बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरू. प्रत्येकी 10 आवर्तन उजव्या नाकपुडीने. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, 10 आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. हा श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. 10 आवर्तन यथाशक्ती. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर. आपल्या लक्षात आलं असेल की आता आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, कुठल्या नाडीने म्हणजे कुठल्या नाकपुडीने आपल्याला सहज ही कृती करायला जमली आहे. आणि आता करून घेऊया कपालभाती. 15 ते 20 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन असेल. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खांदे कोपरा एकदम रिलॅक्स असतील. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. एक हलकस स्मित हास्य ओठांवरती आणि करणार आहोत कपालभाती. 15 ते 20 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. कृती थांबूया. जेव्हा आपण कपालभातीची कृती करतो तेव्हा आपला श्वास काही क्षणासाठी थांबतो आणि तो पुन्हा पूर्ववत सुरू होतो. याला ऍप्निया स्टेज म्हणतात. या स्थितीचा आपल्याला अनुभव येतोय का हे आपलं आपण निरीक्षण करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. ओंकार रूपी गणेशाचं स्मरण करूया आणि 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नसेल. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. याकरिता आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या सॉरी एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत ओमचा उच्चार
ओम. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया आणि ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात. श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे बुडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. विश्रांती. दोन्ही पाय मडकन करतो. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जुळून घेऊया. पाऊल आधी स्वतःकडे खेचून घेऊया आणि जमिनीकडे ताणूया. अँकल जॉईंट्स मध्ये मोकळेपणा. स्वतःकडे खेचायचे. जमिनीकडे ताणायचे. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे. जमिनीकडे. छान. थांबायचंय आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. थांबायचंय. आपल्या हाताची पकड. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ते तळवे आपल्या हे बघा या प्रकारे जसं आपण नेहमी करतो त्याप्रमाणे. हाताची पकड गुडघ्याच्या खाली असेल. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. सरळ करायचा आहे. जमिनीला घासत पाऊल. पाय फोल्ड. सरळ. बरोबर. पाय फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. पुन्हा पाय फोल्ड आणि 45 डिग्रीवर रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. 1 पाऊल जमिनीकडे येऊ दे. 2 3. सावकाश उजवा पाय सरळ करायचा. बरोबर. आणि आता हीच कृती डाव्या बाजूने. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली जाईल आणि आता डावा पाय जमिनीला घासत फोल्ड करूया. सरळ करूया. छान. पाय फोल्ड करायचा आहे. सरळ करायचा आहे. पाय फोल्ड करूया. सरळ करूया. पुन्हा पाय फोल्ड 45 डिग्रीवर रोटेशन क्लॉकवाईज. 1 पाऊल जमिनीकडे. 2 बरोबर. वरच्या वर न करता वंदनाताई तुमचं ना असं सरळ होतोय पाय. म्हणजे असा 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 होतोय. तर तसं न करता बघा पाऊल आहे ना असं खाली येऊ देत. तो जमिनीला लागू देत आणि मग हा रोटेशन करा. येस आता बरोबर. म्हणजे इथे बरोबर आपल्या नी जॉईंट जे आहे म्हणजे गुडघ्यांचा सुद्धा इथे आपला मसाज होतो. बरोबर. आता बरोबर होत. क्लॉकवाईज आणि विरुद्ध बाजूने सुद्धा 2-3 वेळा करून घ्या. अँटी क्लॉकवाईज. बरोबर. बघा व्हिडिओ ओपन म्हणजे चालू असण्याचे हे फायदे असतात की जर कुठे आपल्याला मिस्टेक वाटली तर ती तिथल्या तिथे सुधारता येते. छान. आणि आता पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. आणि आता बटरफ्लाय करून घेऊया. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे.
आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल, पाठीचा कणा सरळ आणि सुरुवात करूया. थोडीशी डायनॅमिक हालचाल. छान. बराबर कृती. आणि आपले गुडघे जमिनीला आपटण्याचा प्रयत्न. बरोबर. कृती थांबवायची. आणि आता याच्यातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत कुर्मासन, जे आपण मागच्या 1-2 दिवसापूर्वी पाहिलं होतं. पावलं जी आहेत ही थोडीशी अशी पुढे घ्यायची, दोन्ही पावलं थोडीशी पुढे घ्यायची आणि आपली उजवी पोटरी आहे त्या उजव्या पोटरी खालून उजवा हात बाहेर काढायचा, म्हणजे उजवा गुडघा वर आलाय आणि डाव्या पोटरी खालून डावा हात बाहेर काढायचा. बघा या प्रकारे. हा, पोटरीच्या खालून खालून बाहेरून आतून. हा बरोबर. ओके, परफेक्ट. छान. आणि थोडेसे हात स्प्रेड करा. आता पाठीची दुखणी आहे त्यांनी जास्त पुढे झुकू नका, त्यांनी एवढीच कृती करा. आणि बाकीच्यांना शक्य असेल त्यांनी आपलं कपाळ दोन्ही पावलांना लावण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती प्रयत्न. कुर्म म्हणजे काय तर कासव. कासवाप्रमाणे हा आपला आकृतीबंध दिसतो. इथे खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, पोटाचे स्नायू रिलॅक्स ठेवा आणि आपल्या संपूर्ण कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आलेला स्ट्रेच त्याकडे लक्ष. उलट चाल करूया. सावकाश हळूहळू कपाळ डोकं वर घ्या, हाताची पकड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत कटी चक्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि आता सुरुवात करूया. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवा. ज्यांना तोल जातोय असं वाटतंय त्यांनी पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. आणि आता ही हालचाल थोडीशी जलद असेल. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे डावीकडे पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न. हो शुभांगी ताई, करायला हरकत नाहीये. फक्त जे आज आपण पुढे पाठीवर पडून जी आसनं करणार आहोत ती तुम्ही करू नका. बाकी लुजनिंग एक्सरसाइज करायला हरकत नाहीये शुभांगी ताई. सुरुवात करूया डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 9 10. कृती थांबवायची आणि थोडा वेळ विश्रांती घेऊ. करणार आहोत उठा बशा. तर त्यासाठी दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर, म्हणजे अगदीच अर्ध्या फुटापर्यंत अंतर असेल. आणि आता उजव्या हाताने डावा कान पकडायचा आहे, डाव्या हाताने उजवा कान पकडायचा. बघा शाळेमध्ये आपल्याला लहानपणी शिक्षक ही शिक्षा द्यायची. तर याच्याने काय होतं, तर आपले दोन्हीही मेंदू जे आहेत हे ऍक्टिव्हेट होतात. उजव्या हाताने डावा कान पकडा आणि डाव्या हाताने उजवा कान पकडा आणि आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत खाली बसा. श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. बरोबर, छान. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. छान. आता हाताची जी आपण कान पकडले ते सोडून द्या आणि उजव्या हाताची 4 बोटं आहेत ती उजव्या पावलाखाली येऊ देत आणि डाव्या हाताची 4 बोटं डाव्या पावलाखाली येऊ. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा सेम कृती. श्वास घेत खाली बसायचंय, नजर सिलिंगकडे जाऊ देत आणि आपले हात आतल्या बाजूने खाली येऊ देत ना, बाहेरून फोल्ड नका करू. हा बरोबर, बरोबर. छान. आणि पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत वर या. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर, नजर जमिनीकडे. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर,
नजर जमिनीकडे. अजून 3दा ही कृती. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. लास्ट राऊंड. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. आणि आता सावकाश पुन्हा एकदा श्वास घेत घेत खाली या, श्वास घेत घेत खाली या. हाताची जी आपण पकड म्हणजे जी स्थिती आहे ती काढून घ्या. पावलांच्या खाली आहे ती. आपले हाताची कोपरं गुडघ्यांना लावून घ्या. हाताची कोपरं गुडघ्यांना लावून घ्या. थोडेसे गुडघे स्ट्रेच करा आणि दोन्ही हात जे आहेत हे जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. बरोबर. आता याला म्हणतात मलासन. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त. गायनेकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत या आसनाच्या अभ्यासाने कमी होतात. आता ज्यांना शक्य आहे तरी टाचा जमिनीपासून वर उचलायचा प्रयत्न करा. टाचा जमिनीपासून वर. छान. आपल्याला बरोबर बरोबर. खूप सुंदर. आणि ते थांबा थोडा वेळ. 1 2 3. छान. सावकाश टाचा खाली येऊ देत. श्वास घेत घेत उठून उभं राहूया. श्वास सोडत हात खाली आणि विश्रांती. 2 सूर्यनमस्कार करून घेऊया. त्यासाठी मॅटच्या पुढे उभे राहायचंय. आज आपण थोडीशी वॉर्मअप वाली आसनं सुरुवातीला घेतोय. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अंगात मिटलेले आणि बंद डोळ्यांसमोर नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि सूर्याचा मंत्र, गायत्री मंत्र, ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्र, त्या मंत्रामध्ये सूर्याची स्तुती आहे. सूर्य देवतेला मनोभावी वंदन आहे. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. छान. बरोबर. खूप सुंदर. 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन. आपण जेव्हा सरळ हस्त भुजंगासन करतो तेव्हा पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पावलं जी तळवे आहेत पायाचे ते सिलिंगकडे असतील. छान. सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. आता टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. जेव्हा आपण टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या पोटरीवरती म्हणजे काफ मसल्स वरती खूप छान असा ताण येतो. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन, डावा पाय पुढे. 11 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 12 नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे. आता मी फक्त अंक मोजेन त्याप्रमाणे कृती करूया. पूर्वस्थिती. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. पूर्वस्थिती. ओम आदित्याय नमः. आता ही पुढचे सूर्यनमस्कार थोडेसे जलद असतील. ज्यांना श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल त्यांनी थांबायला हरकत नाही. बाकीच्या सुरुवात करूया. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः.
6 1 2 3 4 डावा पाय मध्ये 5 6 7 8 9 डावा पाय पुढे 10 11 12 श्वासाची गती वाढली असेल म्हणून मुखधुती करायची. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विषय आहे आज आपण गोमुख आसन हे नवीन आसन बघणार आहोत. याचे कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्याचबरोबर पाठीच्या मणक्याचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. याचे फायदे काय आहेत तर ह्या आसनाच्या अभ्यासाने आपले हिप जॉईंट्स आणि थाय मसल्स जे आहेत हे आपले फ्लेक्झिबल होतात. बघा कधी कधी आपला हा मांडीचा भाग वाढलेला असतो तर तो कमी व्हायला मदत होते. कमरेचा जो आपला भाग आहे तो नकळत असा पसरलेला असतो तर ते त्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर हे आसन डायबेटीज प्रतिबंधात्मक म्हणून मानलं गेलेलं आहे गोमुखासन. तर आज आपण बघतोय ते गोमुखासन आणि त्याच्यातून पुढे जाणार बद्धहस्त गोमुखासन. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला इथे एक नॅपकिन जवळ ठेवायचा आहे. तर तो का त्याचा उपयोग होणार आहे तेही तुम्हाला पुढे कळेल. तर आधी बघून घेऊया कृती कशी करायची. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या मांडीच्या जवळ आहे किंवा डाव्या सीटच्या जवळ आहे. आणि मग जो खाली डावा पाय आहे तो सुद्धा फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्हीही पावलं आपण ऍडजस्ट करून घ्यायची म्हणजे ती एका सरळ रेषेमध्ये येतील. दोन्हीही गुडघे बरोबर एका सरळ रेषेमध्ये असतील. ठीक आहे. हे झालं गोमुखासन. आता इथे आपला डावा पाय खाली आहे त्याच्यावर उजवा गुडघा आहे म्हणून उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि त्यानंतर उजव्या हाताचा तळवा. हाताची जी बोट आहेत ही जमिनीच्या दिशेने असतील. हे झालं गोमुखासन. तर याला गोमुखासन असं नाव का आहे तर ही जी दोन पावलं आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात आणि हे जो पायाचा जो हा स्थिती झालेली आहे ती गायीच्या मुखाप्रमाणे भासते म्हणून याला गोमुखासन असं नाव आहे. तर आता पुढची कृती बघा. बद्धहस्त गोमुखासन कसं केलं जातं. तर इथे तुम्हाला नॅपकिनची गरज लागणार आहे. ती का लागेल हे आता मी तुम्हाला दाखवते पुढे. नॅपकिनचा असा रोल करून घ्यायचा. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतो. मग तो मागे फोल्ड करायचा आणि डावा हात जो खाली आहे तो मागून मागे न्यायचा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. बघा दाखवते तुम्हाला. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. आता समजा तुम्हाला ही हातांची बोटं सहज गुंफवता येत नसतील तर मग नॅपकिनचा आधार घ्यायचा. एक टोक वरच्या जो वरती हात आहे त्याने पकडायचं आणि एक टोक जो खाली हात आहे त्याने पकडायचं आणि हळूहळू आपले हात एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. जेवढे आपल्याला शक्य आहे तेवढे जवळ आणायचे आणि त्या स्थितीमध्ये थांबायचे. अशा प्रकारे तुम्ही नॅपकिनच्या आधारे हे बद्धहस्त करू शकता. इथे आपल्याला मान एकदम सरळ ठेवायची आहे. बघा मान एकदम सरळ असेल की कुठेही वर खाली आपल्याला झुकवायची नाहीये. पाठीचा कणा सुद्धा इथे सरळ असेल. ठीक आहे. लक्षात आलं प्रत्येकाच्या कसं केलंय ते. या प्रकारे आपल्याला थांबायचं. या स्थितीमध्ये मान आपल्याला एकदम सरळ ठेवायची. कुठेही ती वर किंवा खाली झुकवायची नाहीये. आणि जेव्हा आपण उलट चाल करू तेव्हा जो हात खाली आहे तो प्रथम गुडघ्यावर येईल. मग वर असलेला हात गुडघ्यावर येईल. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ करायचा आणि त्यानंतर वर असलेला पाय सरळ करायचा. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. जर शुभांगीताई तुम्हाला जास्त त्रास होत असेल ओटीपोटाच्या इथे जर दुखत असेल तर तुम्ही हे आसन करणं आत्ता टाळा. त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता.
ठीक आहे, बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. आणि मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. आता हे जे गोमुखासन आहे हे मेडिटेटिव्ह आसन सुद्धा मानलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्या आसनामध्ये आपण थोडा वेळ बसू शकतो. आता डावा पाय खाली आहे, त्याच्यावर उजवा गुडघा आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येऊ दे आणि त्याच्यानंतर उजव्या हाताचा तळवा. बरोबर. हातांची बोटं जमिनीच्या दिशेने. पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची, म्हणजे सीटचा भाग बरोबर आपल्या जमिनीवर व्यवस्थित तो बेस तयार होतो. छान. आणि इथे डोळे अलगद मिटून घ्या आणि पूर्णपणे आपली जाणीव आपल्या हिप जॉईंटच्या इथे घेऊन जा. तिथे तुम्हाला कसा ताण वाटतोय किंवा कुठे प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, हे आपलं आपण तपासा. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि मनापासून आपल्या शरीराला आपण धन्यवाद देऊया की ते आपल्याकडून खूप उत्तम अशी साधना करून घेत आहेत. एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. आणि करूया आता बद्धहस्त. डोळे उघडायचे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा आणि तो मागे फोल्ड करा. छान. आणि मग डावा हात मागे घेऊन जा आणि डाव्या हाताची बोटं आणि उजव्या हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. छान छान. आणि मान सरळ. आणि पुन्हा डोळे अलगद मिटून घ्या. बघा इथे पूर्णपणे उजवी बाजू कमरेपासूनचा वरचा भाग ताणला गेलाय, त्यामुळे तिथले वायुकोश जे आहेत हे मोकळे होत आहेत. तिथला श्वसन मार्ग जो आहे, म्हणजे आपल्या फुफ्फुसांचा जी आपली स्थिती आहे ती सुद्धा इथे मोकळी होते. छान. आणि आता उलट चाल करताना प्रथम डावा हात, म्हणजे जो हात खाली आहे तो प्रथम गुडघ्यावर येईल, मग वर असलेला उजवा हात गुडघ्यावर येईल. बरोबर. खूप छान. त्यानंतर डावा पाय जो खाली आहे तो सरळ करा आणि मग उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने. दोन्ही बाजूने आपल्याला जेव्हा आपण हे आसन करतो तेव्हा त्याचा बरोबर बॅलन्स साधला जातो. आणि आता दोन्ही पाय जुळलेले, डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. आणि खालून उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. कुणाला उजव्या बाजूने आसन चांगलं जमेल, कुणाला डाव्या बाजूने. आणि आता डावा गुडघा वर आहे, त्यामुळे त्याच्यावरती प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा तळवा. हाताची बोटं जमिनीच्या दिशेने असतील. खूप छान. आणि पुन्हा डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या हिप जॉईंट्स कडे. विरुद्ध बाजूने आलेला ताण आणि दाब त्याकडे लक्ष करणार आहोत. बद्धहस्त. त्यासाठी डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागे फोल्ड करा. बरोबर. त्यानंतर उजवा हात खालून मागे न्या. शक्य असेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा किंवा नॅपकिनच्या आधारे तुम्ही ही कृती करा. वर असलेला हात थोडासा अजून ताणण्याचा प्रयत्न करा सिलिंगच्या दिशेने. आणि मग हातांची बोटं एकमेकांच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा नॅपकिनच्या आधारे. छान. डोळे अलगद मिटून घेऊया पुन्हा एकदा. आणि आता कमरेपासूनचा भाग डाव्या बाजूने ताणला गेलाय त्याकडे लक्ष. तिथले वायुकोश आता मोकळे होत आहेत. जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करूया. उजवा जो हात आहे तो प्रथम डाव्या गुडघ्यावर येऊ देत, खाली असलेला. मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय प्रथम सरळ करा आणि मग वर असलेला डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. आज आपण पाठीवर पडून आसन बघणार आहोत, ते म्हणजे सर्वांगासन. कॉन्ट्रा इंडिकेशन त्याचे काय आहेत तर हे जाणून घ्या. खूप सारे कॉन्ट्रा इंडिकेशन आहेत या आसनाचे, कारण की हे एक ऍडव्हान्स आसन आहे. ज्यांचेही कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल पोटाची, त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे.
त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. पाठीच्या मणक्याची दुखणी असतील, मानेच्या मणक्याची दुखणी असतील, त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. त्याचबरोबर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल, फ्रोझन शोल्डर, सर्वांगासन या आसनामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या शोल्डरवर, खांद्यांवर येतो, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. त्याचबरोबर स्त्रियांना जर पिरियड्स चालू असतील तर टॉप्सी टर्वी जे आसन आहेत, म्हणजे आपण पाय वरती करून जी आसनं करतो ती त्यांनी करायची नाही. ज्यांना पिरियड्स चालू आहेत त्यांनी हे आसन करणं टाळा. आणि याच्या पुढेही लक्षात ठेवा, आपल्या पिरियडच्या दिवसामध्ये आपण जे पाय वरती करून जी आसनं करतो ती करणं टाळायचं आहे. बरं, आता हे आसनाचे फायदे काय आहेत? तर या आसनाच्या अभ्यासाने आपला थायरॉइड जो आहे हा कंट्रोल मध्ये राहतो. त्याचबरोबर इथे हे डायबिटीस प्रतिबंधात्मक पण मानलं गेलेलं आहे, पण त्याही पेक्षा जास्त फायदे आपल्या थायरॉइड कंट्रोल साठी याचे आहेत. त्याचबरोबर आपला संपूर्ण रक्तप्रवाह हा उलट दिशेने होतो, त्यामुळे सर्व शरीर जे आहे हे म्हणजे आपला रक्त पुरवठा जो आहे हा संपूर्ण शरीराला खूप छान प्रकारे होतो, म्हणून याला सर्वांगासन असं नाव आहे. तर हे कसं करायचं आधी बघून घ्या. ऍडव्हान्स आसन आहे. समजा आपल्याला सीटचा भाग वर उचलता नाही आला तर सुरुवातीला पायाच्या अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा आणि मग हळूहळू आपल्याला प्रॅक्टिसने हे आसन जमेल. शुभांगी ताई, तुम्ही हे आसन करू नका, बाकीच्यांनी बघून घ्या कसं केलं जातं. एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती, सर्वांगासन आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी आसन मत्स्यासन, आपण दोन्हीही ही आसनं बघूया आणि मग एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. मग आपण सुरुवातीला बघतोय सर्वांगासन. तर दोन्ही पाय हळूहळू आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचे. गेल्या आठवड्यामध्ये आपण विपरीत करणी मुद्रा पाहिली होती, जर तुम्हाला आठवत असेल तर तीही दाखवते. बघा, सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आणि आता आपल्या हातांचा सपोर्ट जो आहे हा सीटच्या इथे आहे, बरोबर. ही झाली आपली विपरीत करणी मुद्रा जी आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिली होती. आणि आता याच्यातून पुढे जाणारं सर्वांगासन, इथे जो आपला हात सीटच्या इथे आहे तो आपल्याला हळूहळू आपल्या पाठीकडे घेऊन जायचा आहे. संपूर्ण बघा, हातांची स्थिती बघा, ती पाठीकडे आलेली आहे. हळूहळू आपल्या शरीराचा भार जो आहे हा पूर्णपणे आपल्या शोल्डरवर गेलाय आणि दोन्ही पाय जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने वरती सरळ ताणले गेलेले आहेत. या आसनाच्या अभ्यासाने सॉरी, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. आपल्याला सगळ्यांना अंतिम स्थिती कळलेली आहे सर्वांगासनची. पाय अगदी डोक्याच्या दिशेने सरळ वर, हातांचा सपोर्ट पाठीच्या मणक्याच्या इथे, बघा या प्रकारे. आणि उलट चाल करताना हळूहळू आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या सीटच्या इथे घेऊन यायचा. पाय डोक्याच्या दिशेने येतील, पुन्हा हात आपले जमिनीवर येतील आणि पाठीचा एक एक मणका डोकं न उचलता सावकाश जमिनीवर, पुन्हा पाय 90 डिग्रीवर, दोन्ही पाय सावकाश नियंत्रित जमिनीवर.
विश्रांती. आता समजा तुम्हाला पटकन पाय जर वर उचलता येत नसतील तर तुम्ही रोलिंग करू शकता. म्हणजे दोन्ही पाय फोल्ड करायचे, हाताची पकड करायची, गुंफण हात, आणि ही गुंफण आपल्या दोन्ही पायांना हा विळखा द्यायचा. इथे आपल्याला उठायचंय, थोडेसे पाय डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. अशा प्रकारे तुम्ही रोलिंग करू शकता. आणि मग या रोलिंगनेच असे तुम्ही पाय वर घेऊ शकता. पण हे थोडस तुम्हाला जर डिफिकल्ट वाटत असेल तर 90 डिग्री पाय वरती घेऊन तुम्ही हळूहळू ही कृती करू शकता. आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन ते म्हणजे मत्स्यासन, तेही बघून घेऊया. गेल्या आठवड्यामध्ये आपण मत्स्यासन जे केलं तेव्हा आपण हातांचा सपोर्ट आपल्या सीटच्या खाली घेतला होता, बरोबर? तुम्हाला आठवत असेल. आणि त्याच्यानंतर आपलं डोकं वर उचलून टाळूचा भाग जमिनीवर लावला होता. हे आपण सुलभ मत्स्यासन केलं होतं गेल्या आठवड्यामध्ये. आणि आज आपल्याला याची पुढची पायरी बघायची आहे, ती दाखवते तुम्हाला. इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले. शयन स्थितीमध्ये तुम्हाला पद्मासन, अर्ध पद्मासन, हा बरोबर, खूप छान झालंय तुमचं. हा वंदना ताई, तुम्ही खूप छान केलंय, बरोबर. त्यांच्या आधीची प्रॅक्टिस असू शकते. तर इथे आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायचंय. दोन्ही गुडघे जमिनीकडे, किंवा पद्मासन अर्ध पद्मासन जर जमत नसेल तर तुम्ही साधी मांडी घालू शकता. आणि त्यानंतर आपले हात जे आहेत, हातांची बोटं ही कानाच्या जवळ येतील. हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचलायचं आणि मग टाळूचा भाग जमिनीवर, दोन्ही हात आपले मांडीवर येतील, हाताची कोपरं जमिनीवर, आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. याचे कॉन्ट्राइंडिक्शन जे आपण मगाशी सर्वांगासनला पाहिले ते सेम कॉन्ट्राइंडिक्शन या मत्स्यासनासाठी सुद्धा आहेत. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, खांदे रिलॅक्स. उलट चाल करताना जवळ घ्यायचंय, हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचं, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, आणि एक एक पाय सरळ. विश्रांत. ठीक आहे. वंदनाताई, तुम्हाला खूप चांगलं जमलेलं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्हीही आसनं सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही आसनं ऍडव्हान्स आहेत, त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ड्राय आपली शारीरिक क्षमता न ओलांडता कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करूया. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. विश्रांती. सर्वांगासन करण्याआधी आपण करूया रोलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा आणि आपल्या हातांचा विळखा आपल्या पायाच्या भोवती द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त वरती जे आपण उठतो ते कृती करू नका, त्यांनी फक्त साईडवर रोलिंग करायला हरकत नाहीये. आणि बाकीच्यांनी आपल्याला उठून बसायचंय आणि मग पुन्हा पाठीवर पडायचंय. गुडघे डोक्याच्या दिशेने घ्या, उठायचंय, पाठीवर पडायचं. छान. उठायचंय, पाठीवर पडायचं. सीटचा भाग थोडासा वर उचलण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ऍडव्हान्स आसनं आपल्याला चांगली बनतील. बरोबर, छान. थांबायचंय, थांबा. आणि आता साईडवर रोलिंग करा. एकदा उजव्या कुशीला वळा आणि एकदा डाव्या कुशीला. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. लास्ट राऊंड.
आणि डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय अधिक गुडघ्यातनं सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि आता करूया सर्वांगासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय आता आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घेऊन यायचे. सावकाश 90 अंशापर्यंत वर घेऊन या दोन्ही पाय. हा. आणि आता थोडासा सीटचा भाग वर उचला. आपल्या हाताचा सपोर्ट सीटला द्या आणि अजून तो भाग वर उचलण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. हा, छान, बरोबर. आता ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं मला दिसतंय. बरोबर. आता थोडेसे आपले हात जे आहेत ते अजून मागे मागे आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे घ्यायला प्रयत्न करा. हा. आणि पाय थोडेसे वर येऊ देत. वंदनाताई सरळ. हा. अजून थोडेसे सरळ होऊ दे. ओके, परफेक्ट. ठीक आहे. भारतीताई, तुमचाही प्रयत्न खूप चांगला चालू आहे. आणि आता इथे थांबण्याचा प्रयत्न करा. जेवढं म्हणून शक्य आहे तेवढे आपले हात आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे गळ्यावरती अपेक्षित असा ताण मिळतो. संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या शोल्डर वरती येतो. ज्यांना शीर्षासनामध्ये शीर्षासन करणं जमत नाही त्यांच्यासाठी हे सर्वांगासन उपयुक्त ठरतं. छान. उलट चाल करूया. नियंत्रित, हळूहळू. आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या सीटच्या इथे जाऊ दे. पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने येऊ दे. दोन्ही हात पुन्हा सपोर्टसाठी जमिनीवर ठेवा. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. खूप छान. आणि मग नियंत्रित दोन्ही पाय सावकाश जमिनीवर. विश्रांती. या आसनाची उलट चाल जी आहे ना ती जमणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेवढा आपल्याला कंट्रोल करता येईल स्वतःच्या मुवमेंट वरती तेवढं आपण साधनेमध्ये हळूहळू पुढे जातो. विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर पुन्हा एकदा नाकाने श्वास घ्या. तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. आणि आता याला कॉम्प्लिमेंटरी आसन करूया, मत्स्यासन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय. आता आपल्याला दोन्ही पायांनी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. तर तुम्हाला ज्या पायाने पहिल्यांदा शक्य आहे त्या पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. अगदी तेही जमत नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवायला हरकत नाही. दोन्ही पाय सरळ ठेवा. इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम.
ठीक आहे. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी किंवा दोन्ही पाय सरळ. दोन्ही हातांची बोटात आपल्या कानाच्या जवळ घेऊन या. हाताच्या आधाराने आधी डोकं वरती उचला आणि मग टाळूचा भाग जमिनीवर लावण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र ही कृती करणं टाळा. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर येतील. हाताची कोपरं जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स असतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. पाठीच्या मणक्याला आलेला अंतर्वक्र आकार. गळ्यावरती हलकासा समोरून दाब आहे. पाठीमागच्या बाजूने हलकासा ताण जाणवत असेल. छातीच्या स्नायूंचं प्रसरण झालेलं आहे. तिथे थांबण्याचा प्रयत्न. उलट चाल करूया. पुन्हा आपल्या हाताचा सपोर्ट कानाच्या इथे. हाताच्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक मणका जमिनीवर टेकवा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्राम. बंद डोळ्यांनी आपण जे सर्वांगासन, मत्स्यासन ही कृती केलेली आहे ते आठवण्याचा प्रयत्न करा. किंवा त्या स्थितीमध्ये कुठे आपल्याला नकळत एखादा स्नायू किंवा अवयव ताणला गेल्यासारखा वाटत असेल तर तो भाग अगदी सावकाश मनाने रिलीज करा आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती करणार आहोत आपण आता भुजंगासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील, कपाळ जमिनीवर असेल. आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्या आणि ही पकड आपला पाठीचा मणका जिथे आहे, शेवटचा हाड माकड हाड, तिथे आपल्याला ही पकड ठेवायची आहे. हाताची कोपरं जमिनीला समांतर आलेली असतील. दोन्ही पाय जुळलेले, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली असेल. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलेलं आहे. ती पकड आपल्या माकड हाडाच्या इथे आहे. ही स्थिती पूर्णपणे पक्की झाली की आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग वर उचला. नाभीपासूनच संपूर्ण शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि आपले हात जे आहेत हे मागून, हाताची कोपरं मागून एकमेकांच्या जवळ येतील. हा बरोबर. वंदना ताई, बघा, डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड मागे घ्या कमरेवर, जिथे आपलं माकड हाड आहे. हा बरोबर. आणि आता आपलं उत्तमांग वर उचला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही पाय मागून काढण्याचा प्रयत्न करा. छान. हे एक व्हेरिएशन आहे भुजंगासन मधलं. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चाल. 1 2 3. उलट चाल करूया. नियंत्रित, कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला बसायचंय. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि त्यानंतर हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. हळूहळू बैठक स्थितीमध्ये आणि त्याच्यानंतर दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचंय. आपण साइडवर बेंडिंगचं एक आसन करून घेऊया आणि त्याच्यानंतर प्राणायामाला सुरुवात करूया. उठून उभं राहून विश्रांती करणार आहोत. परिवर्तित चक्रासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. ज्यांना तोल जातोय असं वाटतंय त्यांनी पावलामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आता उजव्या हाताचा जो तळवा आहे हा सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय आणि आता हळूहळू आपल्याला डाव्या साईडला झुकायला सुरुवात करायची आहे. डावा हात शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. इथे थोडा वेळ थांबा
नजर एका बिंदूकडे स्थिर, ताणली गेलेली उजवी बाजू आणि रिलॅक्स असलेली डावी बाजू, त्याची ताण. छान छान. आपल्याला मान अगदी सहजच टिल्ट करायची, म्हणजे ती सरळ असेल आणि आपण डाव्या साईडला झुकलोय म्हणून ती थोडीशी टिल्ट झाली. बरोबर. छान. सावकाश उलट सर. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर येऊ दे आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचा. ताणली गेलेली डावी बाजू टाकली लक्ष. दोन्ही पाय मात्र गुडघ्यांना सरळ असतील. छान. इथे थोडा वेळ थांबूया. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर आणि नैसर्गिक श्वास प्रश्वास. उलट चाल करूया. सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ, कमरेतनं सरळ. डाव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने, दोन्ही हात खाली. विश्रांती. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि त्यानंतर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. आज आपण बघणार आहोत प्राणशक्ती वाढवणारी प्राणमुद्रा. तर ही कशी करायची बघून घेऊया. बरं, आता ह्याच्याने तर आपली प्राणशक्ती म्हणजे आपला श्वसन मार्ग जो आहे तो तर सुधारतोच, आपली प्राणशक्ती तर सुधारतेच, पण त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल किंवा जर झटका येऊन गेला असेल नुकताच, किंवा ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही प्राणमुद्रा जी आहे ही अतिशय उपयुक्त ठरते. तर ही कशी करायची दाखव. सोपी आहे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करायचं आणि त्याचं त्या दोन बोटांचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना लावून घ्यायचं. ही आहे आपली प्राणमुद्रा. दिसली प्रत्येकाला? ठीक आहे. त्याच्यानंतर हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात गुडघ्यांवर. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. करूया. दोन्ही हात समोर. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करा. त्या दोन बोटांचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांच्या जवळ, हा बरोबर, एकमेकांना जळून घ्या. बाकीची दोन बोट सरळ असतील. हात सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आता गुडघ्यांवर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात गुडघ्यांवर. छान. डोळ्यालगत मिटून घेऊया. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. अजून एक शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडायचे. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन मान सरळ करणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम. दोन्ही हात गुडघ्यांवरती येतील. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा.
ज्यांना अंगुली मुद्रा जमत नसेल त्यांनी पहिलं बोट आणि अंगठा हे दोन बोट सरळ ठेवायला हरकत नाही, बाकीची बोट फोल्ड करायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताची अंगुली मुद्रा करा आणि अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत असेल. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात खाली गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अंगात मिटलेले आहेतच, जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आज आपण नवीन प्राणायाम बघणार आहोत, तो म्हणजे शीतली प्राणायाम. कॉन्ट्राइंडिक्शन याचे वेगळे असे नाही आहेत, फक्त एवढीच आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हा प्राणायाम आपल्याला मोकळ्या हवेमध्ये करायचा आहे. जिथे प्रदूषण असेल, धूर असेल किंवा धूळ असेल तिथे हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. अगरबत्तीचा धूर सुद्धा आपल्याला या प्राणायामामध्ये टाळायचा आहे, कारण की इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकावाटे सोडतो. जेव्हा तोंडाने श्वास घेण्याची कृती होते तेव्हा वातावरणामध्ये असलेले धुळीचे कण किंवा अगरबत्तीचा जे धूर आहे तो आपल्या पोटामध्ये जाऊ शकतो. म्हणून मोकळ्या हवेमध्ये स्वच्छ ठिकाणी हा प्राणायाम करायचा आहे. तर हा कसा करायचा? हा प्राणायाम जो आहे याचे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्याची आवर्तन खूप जास्त फायदेशीर ठरतात. शरीराचं जे वाढलेलं तापमान आहे ते कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते शीतली आणि सितकारी प्राणायामाने. आज आपण शीतली प्राणायाम बघणार आहोत आणि उद्या आपण सितकारी प्राणायाम बघणार. तर याचं एक आवर्तन मी दाखवते. इथे आपल्याला हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. जीभ जी आहे ही आपल्याला थोडीशी बाहेर घेऊन यायची. पुढे येते. जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची समोरून. आणि तोंडाने आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे. जेव्हा आपण श्वास भरून घेतो, तोंडाने पूरक करतो, तेव्हा नकळत चेहऱ्याचे स्नायू, डोळ्यांचे स्नायू ताणले जातात. तर तसं न करता आपल्याला अगदी सहज कृती करायची आहे, जाणीवपूर्वक कृती करायची आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. बघा, तरीही पुन्हा एक आवर्तन मी दाखवते. आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि तोंडाने खोलवर दीर्घ पूरक करायचंय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक करायचं. जेव्हा आपण पूरक करतो तेव्हा नकळत आपण खांदे सुद्धा आपले स्टिफ होतात, ते ताणले जातात. तर तसं न करता आपल्याला अगदी रिलॅक्स बसायचंय, शांतपणे ही कृती करायची आहे. बघा, तुम्हीच तुमचा अनुभव घ्या. या प्राणायामाच्या अभ्यासाने मन शांत होतं. शरीराचं तापमान सुद्धा आपलं जे वाढलेलं आहे ते कमी व्हायला मदत होते. पण थंडीच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. ऑलरेडी थंडी असते त्यामुळे शरीराचं तापमान कमी असतं. म्हणून हा प्राणायाम थंडीच्या दिवसात वर्ज्य करायचा. तर आता आपण बघूया, सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा, खांदे कोपरे रिलॅक्स, डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर, पाठीचा कणा सरळ आहे. आणि आता जीभ बाहेर घेऊन यायची, ती समोरून फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. जिवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. दुसरा वर्तन, जीभ बाहेर, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक.
थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या कंठापासून फुफ्फुसापर्यंत. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. तिसरं आवर्तन. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. अजून एक आवर्तन करूया. जीवातमध्ये, जीभ बाहेर, जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. श्वासाची गती, हृदयाची गती अगदी शांत झालेली आहे. संथ मंद लयबद्ध झालेली आहे. शीतली प्राणायामाची अनुभूती. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता आपण पाठीवर पडून विश्रांती घेऊया. शवासनासाठी स्थिती. भ्रामरीची आवर्तनं आज आपण शवासनामध्ये करणार आहोत. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती जी आहे ही अतिशय फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे रात्री पटकन झोप येत नसेल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री झोपताना मोबाईलची स्क्रीन थोडीशी बाजूला ठेवायची. म्हणजे आपल्या डोळ्यांवरती ताण येत नाही, झोप पण आपल्याला पटकन लागते. भगवंताचं स्मरण करायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, तासा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला, मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाहेर बाजूला ठेवायचा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं आपण बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण, देहधारणा. आजची जी काही आपण साधना केली, जी आसनं केली, त्याच्यामुळे कुठे शरीराला ताण आलेला आहे का, नकळत एखादा स्नायू दुखावला गेलाय का, हे आपलं आपण तपासा आणि तो तो भाग मनाने शिथिल करा. सुरुवात दोन्ही पायांपासून करा. दोन्ही पाय, पायांची बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग. तिथे जर कुठे ताण वाटत असेल तर तो मनाने शिथिल करा. आपले हिप जॉइंट्स, कमरेचा भाग, सीटचा भाग मनाने शिथिल करा. दोन्ही हात, हातांची बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स. पाठकड्यांमधले 33 मणके रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल. गळ्याचे भाग, तिथला पुढचा भाग गळ्याचा, कंठस्थ ग्रंथींचा आणि मागचा भाग रिलॅक्स. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ रिलॅक्स. दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस मनाने शिथिल करीत आहोत, रिलॅक्स करत आहोत. या संपूर्ण शरीरामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी खोलवर दीर्घ श्वास नाकाने भरून घ्या आणि तोंडावाटे हा संपूर्ण श्वास सोडून द्या. सगळी तणाव, सगळी नकारात्मकता आपण ह्या श्वासावाटे बाहेर सोडून दिलेली आहे. दोन्ही हातांची तिथल्या तिथे ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करा. करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. ओंकारातल्या मकाराचं हे गुंजन असेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन.
भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या मस्तिष्कापर्यंत, भ्रामरीची स्पंदनं आपल्या आजूबाजूला रेंगाळत आहे. हातांची जी ज्ञानमुद्रा आहे ती सोडून द्या. दोन्ही हात अगदी रिलॅक्स असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती देखील कमी होत चाललेली आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आपण केलेली साधना, तिचं समाधान, तिचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी माझा श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक, मानसिक नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. कुठलंही काम मी आता प्रामाणिकपणे आणि कौशल्याने करणार आहे. योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नसून आपल्या आचारामध्ये, विचारामध्ये जर आपण समतोल आणला, नियंत्रितता आणली, तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि हा आपण सगळेजण करीत आहोत. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि आजच्या दिवसाला सुरुवात करण्यासाठी, या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे, उजवीकडे सावकाश फिरून घ्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एक हलकासा खेच, आळस. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होतोय. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आधी आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आपली शांती हो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. शरणागत भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. हलकट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली आजची साधना इथे संपन्न होतीये. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हा, आहाराबद्दल हो, मी पाठवते मेसेज.